जर तुम्हाला खरंच जपानमध्ये येऊन जॉब करायचा असेल आणि जर तुम्ही JLPTचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला जपानमध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्याकडं JLPT सर्टिफिकेट लागतं आणि JLPT सर्टिफिकेटसाठी तुम्हाला JLPTची एक्झाम द्यावी लागते, जी की 5 लेवलमध्ये डिवाइड केली आहे. N1 ही अप्पर मोस्ट लेवल आहे आणि N5 ही सगळ्यात बेसिक लेवल आहे. सो त्या लेवलनुसार काय काय गोष्टी चेंज होतात हे सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. पण मी आज पहिल्यांदा मला वाटते की अजूनपर्यंत सोशल मीडियावरती JLPTचं चॅलेंज कोणी घेतलं नाही आहे. सो मी ते आज चॅलेंज घेतोय. बरोबर हे वर्ष संपायला आता फक्त 99 दिवस उरलेले आहेत. सो मी आजपासून घेतोय 99 डेज JLPT N1 चॅलेंज. मी तुम्हाला या चॅलेंजमध्ये दररोज मी कशा प्रकारे अभ्यास करतोय, त्याचबरोबर JLPTचा अभ्यास करताना तुम्हाला कोणते बुक रेफर करायचे आहेत,